सर्वांना माझा नमस्कार. तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती म्हणजे नोंदणी आणि नूतनीकरणासंदर्भात. महत्त्वाचे म्हणजे की आतापर्यंत ज्या नोंदणी आणि नूतनीकरणाचे अर्ज रद्द होत होते किंवा पेंडिंगमध्ये असत होते, त्यावर कारवाई करण्यासाठी मंडळाने सरकारी कामगार अधिकाऱ्यांना म्हणजेच नोंदणी अधिकाऱ्यांना एक महत्त्वाची नोटीस बजावली आहे, म्हणजेच GR काढला आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जाणून घ्या की GRमध्ये काय काय गोष्टी नोंदवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आणि नवीन जी पद्धत आहे नोंदणी करण्याची त्याचीही माहिती अवगत होईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की मंडळाने जो आदेश काढला आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजे याच वर्षी हा GR काढलेला आहे आणि हा GR तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, आपल्या चॅनलवर मिळेल. आणि अशाच अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता विषय आहे दिलेला आहे की नोंदणी आणि नूतनीकरण जे अर्ज प्राप्त होतात. तुम्ही बघू शकता इथे अत्यंत महत्त्वाचा विषय दिलेला आहे, संदर्भ सर्व दिलेले आहेत. आणि आता महत्त्वाची माहिती वाचूया. 2 नंबरची लाईन बघा. बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण करता ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी ज्या दिवशी अर्ज सादर केला आहे त्या दिवशी म्हणजेच मागील 1 वर्षात 90 दिवसाचे कामगाराचे जे प्रमाणपत्र देत असतो आपण, त्याच्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे की खाजगी कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच कंत्राटदाराचे जेव्हा आपण पत्र देतो त्यावेळी मंडळातील अधिकारी त्याला विनाकारण मंडळाकडे नोंदणी नाही असे दाखवून रद्द करतात. हे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि सदरचा कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत नाही याचे कारण देऊन अधिकारी रद्द करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, म्हणजे त्यांच्या लक्षात आली आहे मंडळाच्या. त्यावर त्यांनी तिसरी जी लाईन आहे ती महत्त्वाची लाईन सांगितलेली आहे की सबब, म्हणजे अधिकाऱ्यांना सबब दिला आहे की यापुढे जर अशा कोणत्या कॉन्ट्रॅक्टरची कामगाराने कागदपत्र दिलेत आणि जर तुम्ही मंडळाकडे नोंदणी नाही, फक्त कामगार विभागात महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागात नोंदणी असेल तरीही चालेल, तरच नोंदणी अर्ज मंजूर करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी नोंदणी अर्ज नाकारू नये. यामुळे हे महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची बाब ही मंडळाने कामगार अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिली आहे. जर तुम्हाला हे PDF डाउनलोड करायचे असेल तर आपण पुढे याची देखील एक प्रोसेस बघूया. तर सर्वांसाठी ह्या आनंदाची बातमी आहे की मंडळाने हे नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि या मे महिन्यापासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. संपूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित वाचून घ्या आणि यापुढे नवीन अर्ज भरतेवेळी काळजी घ्या की कॉन्ट्रॅक्टर हा कोणत्या तरी विभागामध्ये नोंदणी असणे गरजेचं आहे. तर आता बघूया आपण डाउनलोड कसं करायचे. तुम्हाला या वेबसाईट खाली लिंक दिली आहे, वेबसाईटवर चॅनलच्या खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. ती लिंकवर गेल्यावर तुम्हाला इंडियन इरा लाईफस्टाईल ही तुमच्या क्रोमोवर ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती जी माहिती दिसते ती वाचून घ्यायची आहे. ती माहिती वाचून घेतल्यावर तुम्हाला खाली डाउनलोड बटन दिसते. डाउनलोड बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला पूर्णपणे हे नोटिफिकेशन डाउनलोड होईल.